बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार. महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी येते नांदेडमधून. दिव्यांगाचा राखीव निधी करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग आक्रमक. दिव्यांग संघटनेचा आमदार हेमंत पाटील यांच्या घरावर मोर्चा. भीक मागो आंदोलन करत दिव्यांगाचा अर्धनग्न मोर्चा. दिव्यांगासाठी राखीव असलेल्या खासदार व आमदार निधी खर्च करण्यात यावे या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेडमध्ये गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. आमदार हेमंत पाटील व बालाजी कल्याणकर यांच्या घरावर दिव्यांग संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दिव्यांगाने आमदाराच्या नावाने भीक मागो आंदोलन करत अर्धनग्न मोर्चाही काढला. दिव्यांगाचा हक्काचा राखीव निधी खर्च करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिव्यांगाचा निधी खर्च केला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रचार करू देणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे. तुम्ही 5 वर्षापासून जागा होत नाही आणि भाजपाचे असतील, कुठलाही मुख्यमंत्री असेल, केंद्राचा मंत्री असेल, पालकमंत्री असेल, एकाला यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये एंट्री होऊ देणार नाही. आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दरवर्षीचा 30 लाख रुपये हा खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खरं तर 15 जून पासूनच आम्ही आक्रोश मोर्चा आणि भीक मागो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. यापूर्वी आम्ही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची कन्या श्रीजया चव्हाण मॅडम, त्याच्यानंतर राजेश पवार आमदार यांच्या घरावर केल्याच्या नंतर आजचा हा दुसरा टप्पा होता. या दुसऱ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून आज अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागो आंदोलन आम्ही केलं आहे. यांची आमची प्रमुख मागणी म्हणजे स्थानिक आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव निधी 30 लाख रुपये हा आजपर्यंत खर्च नाही झाला. 2016चा शासन निर्णय आहे, 2023 मध्ये सुधारणा झाला, परंतु आमदारांनी ते खर्च नाही केला. दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे, आजच्या या महागाईच्या जगामध्ये 1500 रुपयामध्ये संजय गांधी निराधाराच्या मानधनामध्ये माझ्या दिव्यांग बांधव भगिनीचा असं उदरनिर्वाह होत नाही, तरी संजय गांधी निराधाराची मानधन अनुदान हे वाढवण्यात यावं ही एक आमची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने आम्ही आज आक्रोश मोर्चा तथा अर्धनग्न भीक मागो आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी आमच्या आंदोलनकर्त्याची भेट घेतली. भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. उद्याच्या अधिवेशनामध्ये तुमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडणार आणि दिव्यांगासाठीचा जो 30 लाख रुपये जो निधी आहे हा दिव्यांगावरच खर्च करणार, इतर कुठं विकास निधीवर खर्च केला जाणार नाही. आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यातलं मानधन कसं वाढवता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून विधान आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर हेमंतभाऊ पाटील हे उपस्थित नसताना त्यांनी त्यांच्या वडिलांना इथं आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले. एक वयोवृद्ध आमच्या वडिलासमान व्यक्ती आल्यामुळे आम्ही त्यांचा आदर केला आणि मान ठेवला. त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि आमच्या सदरील जे काही मागण्या आहेत, आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला निधी खर्च व्हावा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ व्हावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आणि आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन केलं आहे.